खेळला 21 तारखेला आम्ही ज्ञानदेव तुकाराम का म्हणतो त्याचं उत्तर दिलंच भेटल म्हटलं तुला. आता ज्ञानदेव तुकाराम आपण नाही म्हणायचं मग कोण म्हणायचं. जाऊ द्या, हा मुद्दाम सांगितलं तुम्हाला हा योग आहे म्हणून. तर आता हनुमंतराय, ब्रह्मलीन संपत बाबा, त्यानंतर विष्णुपंत तात्या आणि हा जो सप्ताह आहे हा सप्ताह अखंड चालू आहे. संपत महाराजांनी हा सप्ताह सुरू केलेला आहे आणि संपत महाराजांनी सुरू केल्यापासून हा सप्ताह अखंड सुरू आहे. तर या सप्ताहामध्ये सेवा दिलेले, आजची कीर्तनाची जी सेवा झालेली आहे बनदास महाराज शेळके यांनाही नमस्कार करतो. आणि संपत महाराजाचा थोडासा समाधी स्थळासंदर्भात आपल्याला बोलायचं आहे की संपत महाराजाचं समाधी स्थळ इथं आहे सोनारखेडला. तर संपत महाराजाचं समाधी स्थळ हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी स्थान आहे. तर संपत महाराजांचं नाव पंढरपुरापर्यंत जर कोणा या गावाचं नाव जर पंढरपूरपर्यंत कोणा नेलं तर ते एकमेव संत आहे, विदर्भातले संत एकमेव संत आहे संपत महाराज. तर संपत महाराजाच्या समाधी स्थळाचं थोडंसं आपल्याला नूतनीकरण करायचं आहे. तर त्यासाठी नूतनीकरणासाठी समाधी स्थळाला व हनुमान मंदिराचं सुद्धा मागच्या बाजूला आपल्याला समोरून चांगलं दिसून राहिलं. मागच्या बाजून गेलं तर थोडंसं वेगळं चित्र दिसेल आपल्याला. म्हणून आपल्याला मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करायचा आहे. मागच्या बाजूला ते सगळं छपे वगैरे करायचे आहे. तर समाधी स्थळाला आतून आणि बाहेरून ग्रेनाईट लावायचं आहे आपल्याला. हे थोडंसं बदलून स्ट्रक्चर, ते इंजिनियर आहेत बेलोकर साहेब आपले, प्रफुल्ल बेलोकर, ते कोणतीच मजुरी आपल्याजवळून घेणार नाही. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बेलोकर साहेबांनी, प्रफुल्ल बेलोकर जे आहेत वाटोळा शुक्लेश्वरचे, यांनी कबूल केला आहे की आम्ही इंजिनियर आहेत ते अमरावतीला असतात, वाटोळ्याचे आहे. तर त्यांनी सांगितलं की मी या मंदिरासाठी मी एकही रुपया मजुरी घेणार नाही, कोणतेही काम असलं तरी. त्यानंतर याला एक सागाचं दार लावायचं आपल्याला इथे, हे ग्रिल वगैरे काढून. त्यानंतर हनुमान मंदिराचा मागच्या बाजूची पूर्ण छपाई करायची आहे. वॉल कंपाऊंडची हे विटाच्या उघड्या दिसून राहिले. त्यानंतर सोनारखेड म्हैसपूरच्या स्टॉपवर एक आपल्याला संपत महाराज समाधी असा परमनंट बोर्ड लावायचा आहे. एक म्हैसपूरच्या फाट्यावर आणि एक या आपल्या फाट्यावर. तर यासाठी काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल का बा काम आता मी सांगून राहिलो, पण काम चालू झालेलं आहे. चालू झालं म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे देणगी आपल्याला मिळाली आहे, श्री चेतन निवृत्ती पंत शाहकार यांनी 2000 रुपये दिले आहे. श्री गणेशराव माणिकराव शाहकार यांनी 2000 रुपये दिले आहे. श्री प्रफुल्ल श्रीकृष्ण बेलोकर इंजिनियर, कोणतेही 1 रुपया मजुरी घेणार नाहीत आपल्याजवळ, सगळं काम तसंच करून देणार आहे. श्री रवी वासुदेवराव शाहकार 2100 रुपये मिळाले आहे मला. डॉक्टर संदीप वाघोडे, डॉक्टर आहेत, PhD आहेत युनिव्हर्सिटीमध्ये अमरावतीला, फिलॉसॉफी नाही फिजिक्सचे, मेन ऑफ द डिपार्टमेंट आहे फिजिक्सचे, अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये, संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांच्याकडून सुद्धा मला 2000 रुपये मिळाले आहे. त्यानंतर दामोदर मामा देशमुख, हर्षराज कॉलनी, यांच्याकडून 1001 रुपये कालच मिळाले आहे. श्री मुरलीधर वासुदेवराव शाहकार म्हणजे मी स्वतः, मी 11101 रुपये देणार आहे. त्यानंतर श्री मनोहरराव राऊत यांनी हे आतलं सगळं सौंदर्यीकरण त्यांनी केलेलं आहे, 1 लाख रुपये दिले. त्यांचा आपण आताच सत्कार केलेला आहे. त्यानंतर हे जे याच्यावर ऊन पडत होतं हे रमेश भाऊ मुरके मार्कंडेचे, आणि त्यांना सहकार्य केलं अरुणराव शाहकार. या 2 माणसामुळे हे समाधीवर ऊन पडत होतं तेव्हा, तर हे 2 माणसामुळे या समाधीवर आता आपल्याला सावली दिसत आहे. पण आपल्याला बरंचसं काम अजून करणं बाकी आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणं काही बरोबर नाही आता. ठीक आहे. जय हरी.